खोपोली नगर परिषदेला सर्वात श्रीमंत व जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळखले जात असून सध्या शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने जाताना दिसून येत आहे। खोपोली नगर परिषद कार्यालय 3 मजली इमारत असून इमारतीखाली वाहनांना पार्किंगची सुविधा देखील करण्यात आली आहे। पण या कार्यालयाच्या शौचालयांमध्ये तुम्ही जाऊ शकता का याचे उत्तर येणार ते म्हणजेच नाही, कारण या शौचालयाची दयनीय अवस्था झाली आहे। कुजलेले दरवाजे, फाटक्या भिंतीला लागलेली चौकट, मोडके प्लास्टिकचे फ्लॅश टँक, शौचालय मधून भांडा नळ गायब, तर काही नळाला पाणी येते तर काहींचे पाणी येत नसल्याने दुर्गंध वास अशी 3 मजल्यावर शौचालयाची अवस्था झाली आहे। तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून स्लॅब मधून टपटप पाणी पार्किंग मध्ये गळते। मात्र हे अमृत जल नाही तर शौचालयाचे लिकेज झालेले सांडपाणी आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही इमारत 2021 या वर्षी बांधण्यात आली। नगर परिषदेची इमारत बांधण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले। अवघ्या 3 वर्षात इमारतीमधून शौचालयाचे पाणी टिपटिप गळायला सुरुवात झाली, तर हे काम किती दर्जेदार झाले असावे। वर्षभरापासून शौचालयाची तोंडी तक्रार असताना याची दुरुस्ती का करण्यात आली नाही याची माहिती घेण्यासाठी पत्रकारांनी पाणी पुरवठा विभाग व बांधकाम विभागाला भेट दिली व शौचालयाची माहिती विचारली असता पाणी पुरवठा विभागाने माहिती देताना सांगितले की शौचालयाचे वॉटरप्रूफिंगचे काम सुरू असल्यामुळे नळ पाणी बंद ठेवण्यात आले होते। तसेच बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांना माहिती देताना सांगितले की या बिल्डिंगचे काम वेलविशर बिल्डरने 2021 साली पूर्ण केले होते। त्याला या लिकेज असलेल्या पाणीविषयी नोटीस देण्यात आली होती। या इमारतीच्या डागडुगीचे काम त्यांनी करायचे आहे। अधिक माहिती आमचे वरिष्ठ अभियंता आपल्याला देतील असे सांगितले। मात्र गेल्या वर्षभरापासून हे पाणी लिकेज असून शौचालयाची बिकट अवस्था झाली असताना हे काम त्वरित का करण्यात आले नाही। हे लोकसेवक या सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बसलेले असतात, यांना हे दिसलेच नाही का? स्वच्छ भारत या धर्तीवर राज्य शासनाने स्वच्छ महाराष्ट्र ही संकल्पना गावागावात तसेच शहरी भागात राबवण्याची मोहीम हाती घेतली होती, पण खोपोली नगर परिषद वंचित राहिली की काय असा प्रश्न आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष यासुद्दीन खान यांनी उपस्थित केले। खोपोली शहराला गेल्या काही वर्षांपासून बेजबाबदार कामचुकार काम शून्य लोकसेवक लाभल्याने खोपोली शहराचा अक्षरशः खेळखंडोबा झालाय। शहरातील लाखो रुपये खर्च करून शौचालय धुळखात पडले आहे। रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, स्वच्छतेचा प्रश्न, जिथे पाहावा तिथे अतिक्रमणच नियम मोडणाऱ्या बिल्डरांच्या बिल्डिंगचा धो वाहणारा सांडपाणी, रस्त्यावर तर दिवस रात्र गटारातून वाहणारे सांडपाणी, शुद्ध वाहणाऱ्या पाताळगंगा नदीच्या पाण्यात रात्रंदिवस रस्त्यावर फिरणारे भटके कुत्रे, तर घाणीच्या ढिगाऱ्यांवर तोंड मारणारी मोकाट जनावरे। शहराची डोंगरभर समस्या असताना हातावर हात ठेवून कार्यालयामध्ये एसीत बसणारे लोकसेवक खोपोलीकरांना साधी शौचालयाची सुविधा देऊ शकत नाही का? या लोकसेवकांना मोठे पगार, VIP सुविधा, एसी केबिन आणि हाताखाली भरमसाठ स्टाफ, पण काम नकोय। खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टरची पदवीधर असून नागरिक पत्रकारांना भेट देण्यास, फोन उचलण्यास तसेच समस्या जाणून घेण्यास कमीपणा वाटत असेल तर खोपोली शहराची डोंगरभर समस्या कशी मार्गी लागणार अशी नाराजी व्यक्त करत खोपोलीकरांनी अनेक प्रश्न इथे उपस्थित केलेत। मी खोपोली नगर परिषदेच्या नवीन कार्यालयामध्ये आलो आहे। या ठिकाणी मी सतत मागे 1 वर्षापासून येतोय। शौचालयाची दुरवस्था अशी आहे की इथे जागोजागी तुटलेले आहेत, भांडे तुटलेले आहेत, नळ नाही आहे, नळाचे तुटलेले कनेक्शन्स आहेत आणि या ठिकाणी 10 ते 6 वाजेपर्यंत हे अधिकारी बसलेले असतात सर्व डिपार्टमेंट, पण यांना हे दिसत नाही का? हे ते वापर करतात। तर तुम्ही विचार करा की असंच जर असेल तर बाहेर नागरिकांना जी सुविधा आपण देत आहोत ते कितपर व्यवस्थित देत असतील हे अस्वच्छता या शौचालयाची त्वरित दुरुस्ती करावी, याचा अन्यथा आंदोलन उपोषण आम्हाला करावी लागतील। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।